आपण कॅमेऱ्याच्या नजरेचा कॅमेऱ्याचा कक्षेधार या ठिकाणी सन्माननीय आमचा बीके सहकारी एक जबरदस्त खेळाडू हजर झालेला आणि जाऊया सामन्याकडे. अथर्व येतो आता बोललेलं आहे आपल्या संघाचं उजरी संघाकडून खाते बोललेला आहे. माळवाशी संघाचा हा उच्च असा खेळाडू बी संघ आहे. थोडासा नवीन संघामध्ये खेळाडू तयार व्हावे माळवाशीचा नक्कीच हा आशय आहे आणि त्या दृष्टीनं पंचकृषीमध्ये 2-2 टीम टाकून आपले नवीन नवीन खेळाडू आपली ऋतुवा दाखवतील, आपला खेळाडू दाखवतील, खेळाडू वृत्ती दाखवतील आणि चांगल्यामध्ये खेळाडू तयार होतील असा त्यांचा मानस नक्कीच तयार होणार. आणि मुसरी संघाकडून हा खेळाडू 8 नंबर जर्सी प्रदान केलेला हुकमी एका मुसरी संघाचा आपण बोलू शकतो. अथर्व जाधव. अथर्व पुन्हा एकदा 1 गोल प्राप्त करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं राजा सर तर एक जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न थोडासा या ठिकाणी गाफील राहिला होता चढाईपट्टू आणि त्याला एक साखळी पद्धतीचा अवलंब केला जातोय निनावी मुद्री या संघाकडून. 1 गुणांक प्राप्त होतोय. पुन्हा एकदा अथर्व येतोय मैदानात. एक आधारस्तंभ आहे यानं बऱ्याचशा मैदानावर एक सर्वोत्कृष्ट चढाईपट्टूचा म्हणून असा अथर्व आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. सुपर टॅकल ऑन आहे. 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना अथर्व या ठिकाणी मैदानात करण्याचा प्रयत्न आहे. अशा वेळेस मात्र 2 गुण या ठिकाणी राजाचं प्राप्त होत आहे. चांगला संघासाठी नक्कीच आपली घोडदौड चालू होणार आणि उत्कृष्ट असा संघ आहे. पंचकृषीमध्ये चांगला खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरचा होणारा सामना परशुरामवाडी वर्सेस शिवशंभू कसबा. दोन्ही संघांना पहिला पुकार. निश्चितपणे याच्या पुढचा जो सामना होणार आहे तर सौदाई परशुरामवाडी वर्सेस शिवशंभू कसबा आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे. जाऊया सामन्याकडे. नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं पुन्हा एकदा या ठिकाणी संघ हजर होताना बघायला मिळतोय. तो यारी रस्ती माळवशी 30 संघ निदान रेषा पार करतोय. मध्यरेषेजवळ फिरवतोय. अंदाज घेतोय. एक नावाजलेला असा खेळाडू आहे निरावी मुसरी संघाचा हा सुद्धा आणि आपल्या प्रांगणामध्ये परततो. पहिल्या सत्रामध्ये राजा सर बघितलं तर मुसरी संघ एक चांगल्या प्रकारची उभारी घेताना बघायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारची आघाडी घेताना बघायला मिळते. नक्कीच ही आघाडी टिकवणं महत्वाचं आहे. फक्त आघाडी घेण्याची जरुरी नाही, ती टिकवली पाहिजे. लास्ट पर्यंत सामना संपेपर्यंत टिकवली तर नक्की विजयाची घोडेदौड चालू ठेवणार आहे. विजयी संघामध्ये चांगले खेळाडू नक्की पाहायला मिळतात परंतु पराजित संघामध्येही चांगला खेळ करणारे खेळाडू आपल्याकडे आहेत. माळवाशी संघाचा हा परत कोणताही पॉईंट न घेता परत आपल्या तंबूत गेलाय. मुसरी संघाकडून अथर्व यादव 8 नंबर जर्सी खेळाडू जो आपल्या संघाची तूर्त अशी सर्व जबाबदारी पार करून तो आपल्या संघासाठी मोठं योगदान करतो असा हा उच्च परीचा असा खेळाडू अथर्व यादव जर्सी परिधान केला आणि त्याची 14 पकड झाले. नक्कीच चांगला पुन्हा एकदा या ठिकाणी 2-2-2 क्षेत्ररक्षण आहे. अथर्वला जेरबंद केला जातोय. अथर्व जर का जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहिला तर मात्र फायदा होणारा यादी जसती माळवशी संघाला. माळवशी संघाकडून ज्यानं 30 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा खेळाडू त्या ठिकाणी एक जबरदस्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे मुद्री संघाकडून. कारण मुद्री संघाला माहिती आहे आपल्याला अथर्वला मैदानात आणायचंय. अथर्व का जास्तीत जास्त मैदानाच्या बाहेर राहिला तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा होणार आहे. याची नक्कीच कल्पना असणार आहे ती मुद्री संघाला. आक्रमण होते मुद्री संघाकडून ज्यानं 11 नंबरची जर्सी परिधान केली आहे. नक्कीच 2-2 साखळी लावले. माळवाशी संघाकडून लावण्यात आले अशा खेळाडूला बोनस मिळण्याचा प्रयत्न करतोय धारदार शैली असा हा रेडर 11 नंबर जर्सी परिधान केला मुद्री संघाचा. पाहूया आपल्या संघासाठी बोनसची कमाई करतोय का आणि नक्कीच त्यानं बोनसची कमाई केली. संघाने चांगल्या प्रकारची उभारी घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडला जातोय माळवशी संघाकडून ज्यानं 22 नंबरची जर्सी परिधान केली. अतिशय ताकदवान बलवान आणि भारत खेळाडू आणि ताकदीचा मात्र या ठिकाणी फायदा होतोय.
2 गुणांची कमाई होते ती माळवशी संघाच्या गुणासंख्येत. चांगला खेळ कबड्डीचा एक खेळ आहे आणि त्या खेळावर जर चालला तर नक्कीच कबड्डीमध्ये आपलं वर्चस्व नाही रे रायडर ज्यानं गडी जिंकण्याचा दावा करतोय आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. हे म्हण्या बरोबरीत ए राज आकर्षण ज्यानं 22 नंबरचे जर्सी परिधान केले. मागच्या रेडमध्ये 2 गुणांची कमाई केली होती. ताकदीचा मात्र पुरेपूर फायदा घेतला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 गुणांची कमाई होते. आता मात्र हळूहळू एक चांगला कम्बॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर यारी दोस्ती माळवशी बी या संघाकडून बघूया. यारी दोस्ती माळवाची संघ असंघ म्हणला तर फायनल मध्ये भरपूर असा मजल मारला सेम टाकणार चांगलं नाव आहे असे हा टीमचं. अशी ही टीम ही टीम नौके खेळाडू आणि यारी दोस्तीचा जो ए संघ आहे रोशनच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा रोशन सुद्धा एक नावाजलेला खेळाडू. जाऊया सामन्याकडे. माळवशी संघाकडून 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. याच्या पुढचा जो सामना होणार आहे सौजाई परशुराम वाडी आणि शिवशंभू आपल्या बोंडे प्रतिनिधी असेल जरा माईकशी संपर्क साधावा. बोंडे संघाचा प्रतिनिधी कोण असेल तर माईकशी संपर्क साधावा. केदारले बोंडे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल क्लिक करून कुठल्या माणसाने मुचरी संघाचा हा खेळाडू चढाई जर्सी प्रदान केला खेळाडू नक्कीच चांगल्या धारदार अशा चढाई केल्या आपल्या संघासाठी मोठं तयार केलं. सेकंड वर असा मुचरी संघ तेवढाच तत्पर परंतु अशी घाई नक्कीच ती अडचणीत गेली. अरे डीजे मास्टर लोकांना वाटेल गडगडतंय की काय घरात जातील असं गडगडून. जाऊया सामन्याकडं. मध्यंतरानंतर आता मात्र निर्णायक सत्राला सुरुवात. 14-6 असं गुणफलक आहे. 14 गुण आहेत मुसरी संघाचे, 6 गुण आहेत माळवशी संघाचे. माळवशी संघ कमबॅक करतो का आणि या सामन्यात विजयश्री खेचून आणतो का बघूया. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती गुण? 3 गुण. सुपर रेड आहे. जबरदस्त या ठिकाणी रेड केली जाते. सुरेख ताकदीचा या ठिकाणी वापर केला जातोय. आता मात्र बघूया जबरदस्त सामना राजा सर या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार आहे. या ठिकाणी गुणफलक म्हणून भूमिका सांभाळताना आमचे राजा जोळे सर. जाऊया सामन्याकडे. 2-2 1-2चा फुलन संघ आहे. अशा वेळेस मात्र बघूया काय होणार आहे. वेळ कमी होत चाललेली आहे. सामन्याची मात्र रंगत निश्चितपणे वाढणार आहे कारण इकडे 4 आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहे. अशा वेळेस 30 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू उंच गुणा फार जास्त शरीर यष्टीचा 5.5 ते 6 फूट उंचीचा असा हा खेळाडू या ठिकाणी बघूया जेरबंद होतो का. सुपर टॅकल ऑन आहे. 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना सुपर टॅकल ऑन. 2 गुण या ठिकाणी प्राप्त होत आहेत निनावी मुसरी संघाच्या गुणसंख्या. निश्चितपणे पुन्हा एकदा आक्रमण हा सुद्धा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. अनुभव जरी कमी असला 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस बघूया काय होणार आहे. आक्रमण होतंय माळवशी संघाच्या प्रांगणामध्ये. निनावी मुसरी या संघाकडून स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होतोय. थोडासा दुखापतग्रस्त या ठिकाणी हा खेळाडू निश्चितपणे आपल्याला बघायला मिळतोय. निदान रेषा पार करतोय. मध्य रेषा जो फिरवतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. 22 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. आता मात्र सगळ्यांच्या नजरा असणार आहेत ते या खेळाडूवर. कारण हा खेळाडू असा आहे की 2-3 पॉईंट आणण्यात याला निश्चितपणे यश मिळत असतं. मागच्या पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं तर यानं 2-2 पॉईंट आणले होते. बघूया आताच्या रेट मध्ये काय करणार आहे. 2-2-1 क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी वेळेअभावी मात्र मला वाटतं परत यावं लागणार आहे. 1 गुण आहे. एक सुरेख या ठिकाणी चढाई केली जाते. अतिशय जबरदस्त सामना आहे निश्चितपणे. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना आता मात्र एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर यारी दोस्ती माळवशी बी या संघाकडून 2-2 1-2चा फुलन संघ आहे. माळवशी संघाच्या प्रांगणामध्ये हा शेवटची 4 मिनिटं. गुणफलक आहे 16-10 गुण आहेत माळवशी संघाचे, 16 गुण आहेत मोसरी संघाचे. बघूया काय होणार आहे. अजूनही 6 गुणांची आघाडी आहे मोसरी संघाकडे. ही जर का आघाडी थोपवण्यात यश मिळालं
जाऊया सामन्याकडं. 4 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. कधी ही मात्र डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड आहे. तिसरी करायची आहे. आता मात्र या रेड मध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. ही रेड जर का एमटी आली तर मात्र या खेळाडूला सिटिंग ब्लॉक मध्ये बसावं लागणार आहे. बघूया काय होणार आहे. रायडर बाजू एक जबरदस्त पंचांचं लक्ष आहे. आता मात्र बघूया 22 नंबर जर्सी परिधान शेवटची 3 मिनिटं आहेत. अशा वेळेस काय होणार आहे बघूया. आता मात्र 6 महिने वाढत चाललेली आहे. सामना बघू लागता तिकडे जर का कवलट्यात परसा आपल्या आरतीला चॅटिंग करत असेल तर ती चॅटिंग टाकवा. पहिला सामना बघा, जबरदस्त सामना, अतिशय रंगतदार सामना. अथर्व येतोय मैदानात, निदान रेषा पार करतोय, आपल्या प्रांगणात परततोय. आक्रमण पुन्हा एकदा दोन फलक आहे. 16 बरोबरीचा अतिशय रंगतदार सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. आता मात्र खेळाडू हा चढाईपट्टू थोडासा या ठिकाणी दुखापतग्रस्त होताना बघायला मिळतोय. 30 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. निदान दर्शा शेवटची 2 मिनिटं आहेत. लास्ट 2 मिनिट. पुढच्या दोन्ही संघाला तिसरा आणि अंतिम पुकार. शेवटची 2 मिनिटं. अथर्व मैदानात येतोय, सामना बरोबरीत आहे, हृदयाचे ठोके वाढतायत, ब्लड प्रेशर वाढतोय. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट असणार आहे. राजा वाढत चाललेली आहे बघा. डाव्या बाजूचे जे प्रेक्षक आहेत यांची उत्कंठा तर भरमसाठ वाढलेली आहे. पुन्हा एकदा रनिंग आयटम करण्याचा प्रयत्न आहे, यशस्वी प्रयत्न आहे. पुन्हा एकदा अथर्व येतोय मैदानात, ज्यानं मागच्या रेडमध्ये 2 गुणांकन प्राप्त केली होती, एक महत्वाची भूमिका सांभाळली होती. असा चढाईपट्टू मैदानात येतोय. बघूया काय होणार आहे. 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे, खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. बघूया निदान दृश्या पार करतोय, आपल्या प्रांगणात परततोय. या खेळाडूवर सुद्धा जबाबदारी असणार आहे. शेवटचे सामना सेकंदावर आलेला आहे. सामना काही क्षणांचा आलेला आहे. आता सामना निश्चितपणे मोसरीच्या बाजूला झुकलेला आहे, कारण राजा सर काही क्षणांचा काय शिल्लक आहे. सामना सेकंदावर आलेला आहे. थोड्याच वेळात पंच सामना संपल्याची उद्घोषणा नक्कीच करणार आहे. त्यामुळे 2 गुणांची आघाडी आहे ती मोसरी संघाकडे. बघूया अथर्व मैदानात येतोय, काय होणार आहे. सामना बदलणार आहे का आपण राजा सर बघणार आहोत. नक्कीच माळवाशीचा हुकमी रेडर सध्या बाहेर बसलेला आहे. जर विजयी टिकवण्याचं काम जर मुसरी संघाने केलं तर या रेडरला त्यांनी कशी धावसंख्या. आता मात्र आपला स्पीड वाढवणं गरजेचं आहे. सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच कुठेतरी उत्कंठ असणार आहे, कोण विजयी होणार. जाऊया सामन्याकडे. 30 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. बघूया या रेडवर महत्वाचा असणार आहे. आणि बघूया डू ऑर डायरेक्ट. आता मात्र काय होणार आहे.